हे मुन्या, अरे काही काय बोल राहिला तू? खोटा आहे सगळं. हे चारे तू सांग ना, खोटा आहे सगळं. अरे दत्ता गायतोंडे काही सांगाल, त्याचा माझा काय संबंध? खोटा आहे सगळं. खरंच खोटं आहे सगळं मामा, खोटं आहे. अक्काला काही नाही झालंय. पूर्वांना जरा चक्कर आहे. दादाने पोलीस कंप्लेंट नाही केली आहे अजून. पण मला एक सांगा मामा, भाऊ म्हणजे दत्ता गायतोंडे हे तुम्हाला कसं माहित पडलं? म्हणजे बाकी सगळं खोटं आहे, पण एवढं खरं आहे की त्याला स्टेज तोडायसाठी तुम्ही पैसे दिलेत. मुन्या, ती बोराड्याची पोरगी ती करू राहिली आहे सगळं. चारू सांग याला, ती पोरगी करतीये. मामा थोडीशी तरी लाज वाटू द्या, थोडी तरी, एवढीशी तरी. दादा तुमच्या विरोधात कंप्लेंट करायला जाऊ राहिले होते तर पूर्वानी थांबवलं दादाला. मामा आहे म्हणले आपले. मामांना जर अटक झाली तर आपल्या घराण्याची लाज जाईल म्हणले. चारू आत्याचा विचार करा म्हणले, त्यांचं काय होईल? मामा तुम्हाला वाचवायची पहिली वेळ नाही आहे ना? तुला माहिती आहे आत्या, मामा कशासाठी फेमस आहे? सगळ्यात भ्रष्ट अधिकारी म्हणून यांची ओळख आहे. टेबला खालून पैसे घेताना यांची एक क्लिप होती, ती बोराड्यांच्या हाती लागली होती. ती व्हायरल झाली असती तर नोकरी गेली असती यांची. ती क्लिप कोणी डिलीट केली माहितीये? पूर्वाने डिलीट केली. पूर्वाने वाचवलं यांना तेव्हा पण. म्हणा खोटी आहे, म्हणा ती क्लिपच नव्हती तशी म्हणा. तुम्ही म्हणू शकता ना मामा, कारण आता ती क्लिपच नाहीये. तुम्ही म्हणू शकता. माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणा, डोक्यावर हात ठेवून सांगा क्लिप नव्हती. मामा मामा घ्यायची ना माझी खोटी शपथ. अशी शपथ घेतल्यानं कोणी मरत नसते. मेलो तरी तुम्हाला हवंच आहे ना, तुम्हाला काही फरक नाही पडत. मुन्ने बोलू राहिलं ते खरं आहे का सगळं? बोला ना. तू त्यांना कोण विचारू राहिली? सगळं विचारून झालंय. पण त्यांचा अजिबात दोष नाहीये, त्यांचा दोष नाहीये. तुझा दोष, तुझा. एवढं प्रेम करते ना तुझ्यावर हा माणूस, एवढं प्रेम करते. फक्त तुझ्यावरच नाही हा, माझ्यावर, तुझ्या माहेरच्या सगळ्यांवर यांचं प्रेम आहे. त्यांना सतत भीती असते की आपलं प्रेम कमी पडू राहिलं, म्हणून ते वस्तू आणून देते सतत.
पण त्यांना कधीच नाही नाही म्हटलं ना. आपण एक घेत राहिलो, सतत घेत राहिलो. पण त्यांना सांगायला पाहिजे होतं की मामा, मी हे सगळं जरी आम्हाला नाही दिलं ना तरी आमचं तुमच्यावरचं प्रेम कमी नाही होणार आहे. आमचा मामा आम्हाला लाज घेऊन आलेल्या पैशातून वस्तू घेऊन देतो हे आम्ही बाहेर अभिमानानं नाही सांगू शकत. आमचा मामा प्रामाणिकपणे काम करतो हे आम्ही बाहेर छाती ठोकपणे सांगू शकतो. मामा, पूर्वा बोराडे माझ्या आयुष्यात आल्या म्हणून तुमचं स्थान, तुमचं प्रेम, तुमचं महत्व कमी नाही झालंय हो मामा. पूर्वाचं पण तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे. म्हणून तर त्यांनी कंप्लेंट नाही करू दिली ना तुमच्या विरोधात. मामा, खूप प्रेम करतो आम्ही तुमच्यावर, खूप. मी आता येतो. फक्त एवढंच सांगतो, तुमचा मुन्या आहे ना, आयुष्यभर तुमचा मुन्या असेल. हक्कानं आयुष्यभर आपल्या बायकोसोबत तुमच्या घरात येत राहील. कारण आपले आहात तुम्ही. का गए नपरे कळावे? तुझ्या बापाने हेच संस्कार केले का ग तुझ्यावर? हा, घर तोडायचे? माझ्या मुन्याला माझ्यापासून तोडलं. सगळं घरदार तोडलं, आमचं भांडणं लावले तो आमच्यात. थोडी पण लाज नाही वाटली? हा, वाटोळ होईल तुझं. काही चांगलं होणार नाही तुझं. काय काय नाही बोलले तुला? मला एकच शब्दाने बोलली नाही का तू उलट? कसं ऐकून घेतलं असं? आता आता माफी मागायची आहे तुझी. कशी मागायची? कुठल्या तोंडाने माफी मागू? माफी मागताच येत नाही का आम्हाला? सतत ओरडा, शिव्या, अपमान हेच करत आलो ना आम्ही. मला नाही बाई माफी मागतायत. तू शिकव मला. मला येते बर का चारे माफी मागता. पूर्वा, मानसशास्त्र शिकता ना तुम्ही? मी पण एक कर्मचारी. विषय माफी मिळण्याबाबत मानसशास्त्रीय संदर्भ क्रमांक 1. माणूस हा चुकीचा पुतळा असतो. संदर्भ क्रमांक 2. आपण प्रेम करत असलेल्या व्यक्ती कोणा दुसऱ्यामुळे आपल्यापासून दूर जातील या भीतीपोटी माणसाचा इगो हर्ट होतो. उपरोक्त संदर्भांकित दाखल्यांमुळे आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून
आम्हाला माफ करावे. आपला कृपाभिलाषी प्रकाश कळमकर. आणि मी चारुशीला कळमकर, पूर्वा पराग निकमची, माझ्या मुन्याच्या बायकोची माफी मागते. आता खरंच छळ करू राहिले तुम्ही बस. नका ना करू छळ. आत्या, हो आजारी आहे ना मी. हे सगळे कसे काय आले इथं? कोण आले? कोण आहे? ते पूर्वाला भेटायचं होतं. आम्ही पूर्वाला भेटू शकतो का? प्लीज आम्हाला भेटू द्या ना. नाही, तुम्हाला भेटायची परवानगी नाही. नाही, लक्ष्मी भाऊजी म्हणले की पपीला बरं वाटत नाही म्हणून भेटायला आलो. प्लीज असं नका करू. नाही म्हणू नका, पाया पडते तुमच्या. उपकार होतील नाही. अहो, उपकार काय त्यात? उलट तुमचे उपकार झालेत आमच्यावर. पूर्वासारखी गुणी पोरगी आम्हाला सून म्हणून मिळाली. या आते. सोने, पूर्वाला सांग तिच्या माहेरच्या आलेत म्हणा. हो. थांबा थांबा, म्हणजे भेटला नाही ना पपीला अजून? नाही म्हणजे तुम्ही भेटलं तर पपीला आनंद होईलच, पण अजून एक माणूस भेटला तर पपीला लय आनंद होईल. आप्पा आलेत? हा? नाही नाही. मग? दादा, दादा ये. चंदू दादा आलाय. ती पत्रक तुम्हीच लावली होती ना? मी पराग्रहांवर तलवार पण मीच उगारली होती. तुम्ही काही शिक्षा देणार असेल तर मान्य आहे मला. माधव, आता जर आपले निकम गुरुजी असते तर त्यांनी काय केलं असतं? निकम गुरुजींनी माफ केलं असतं. तू सुद्धा तेच कर. बर, येतो. या.
पूर्वात रूम मध्ये भेटा. वहिनी चालली इकडे. बस बस बस. काय झालं पप्पे? काय झालं माय? बाळा. पप्पे कशी आहे बाळा? एवढा रुसून राहणार आहे होय तू तुझ्या पप्पीवर? हं? चुकलं बघ आमचं. अगं बघ ना, तू आमच्या विरोधात जाऊन लग्न केलं, बरंच झालं. परागरावांसारखा एवढा समजूतदार पोरगा कुठून आणला असता मी? चांगलं झालं बघ तुझं. फक्त मी माफ कर असं म्हणणार नाही, तू मला शिक्षा दे बर का. काय तू पण? आप्पा आप्पा कुठे? पप्पे आपण नाही आले म्हणजे त्यांचा राग नाही गेला अजून. म्हणजे तसं नाही गेलाय त्यांचा राग, पण तुला माहिती ना पप्पे, मोडेन पण वाकणार नाही तसं आहे त्यांचं. अगं पप्पे, जुनं खोड आहे आपले आप्पा, ते ऐकतात का कोणाचं? 15 वर्षापासून माझ्याशी बोलत नव्हते, आणि तुझं तर आता लग्न झालंय. होतीन बरोबर ते पण. मला भेटायचं आप्पाला. हो, आता कसं जाऊ शकतो आपण? तुम्ही बऱ्या व्हा ना आधी, मग जाऊ आपण भेटायला. हा पक्का आहे बाई, बोलले तर अजून त्रास होईल बाई तुला. नको, आपणकडे नको जायला आता. शांत हो. मला आप्पांना भेटायचंय आत्ताच्या आत्ता. बाळू, ए बाळू, अरे पाणी संपलंय, मोटर चालू करायला सांग बोराड्यांना. तुम्ही इथं इथं कसं काय? दात घासून राहिलो. आज फार्मर जेवण आहे ना, म्हणलं चांगले दात घासून मग जेवण करू. काय घासता का काय दात? निकमाचं म्हातारा बहुतेक सरकलेलं दिसते बहुतेक काही. घासता का? नाही नको. घासता का दात? नाही नको. अहो घासा ना. सॉरी सॉरी सॉरी. ए पोरी, कोण आहे तू? मी रेवा, मुन्या पकडला. अहो बोराड्याचा मुन्या. अगं पण तू हाय कोण? हळू बोला ना, मुन्या पकडला मला. अगं पण तू हाय कोण? अहो मी रेवा सुनील निकम. आमची बट्टी राहिली ना, आम्ही सगळे चालले इथे खेळायला. काय म्हणले? किती प्रश्न विचारता मुन्या पकडल मला. चाल. अगं सगळे